खासदार कोण, पैज पडली महागात, दोघांवर गुन्हा दाखल। लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। चहा टपऱ्यांवर, चावडीवर, पारावर खासदार कोण होणार याची गावागावात चर्चा सुरू आहे। अशातच सांगलीचा खासदार कोण होणार यावर पैज लावणे दोन मित्रांना महागात पडले आहे। ही पैज दोघा मित्रांच्या अंगलट आली आहे। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत। दोघांनी आपल्या बुलेट आणि युनिकॉर्न गाड्या एकमेकांना देण्याची पैज लावली होती। या पैजेसाठी लिहिलेला मजकूर सोशल मीडियावर व्हायरल देखील केला होता। आता या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। पैज लावून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे हे दोघा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे। शिरडोणी येथील जाधव यांनी संजय काका पाटील हे निवडून येतील, तर गौस मुलानी यांनी विशाल पाटील हे निवडून येतील अशी पैज लावली होती। निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पोलिसांनी या मित्रांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या पैजेचा निकाल लावला आहे।